पावसाळा चालू झाल्यानंतर सर्दी खोकला हे लहान मुलांना बऱ्याच कॉमनली दिसून येतं. ज्या मुलांना ऑलरेडी ॲलर्जीचा त्रास पास्टमध्ये असेल त्या मुलांच्या पालकांना हा खोकला ॲलर्जिकच आहे का की काही दुसऱ्या कारणामुळे आहे हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे. तर चला आज जाणून घेऊ हा ॲलर्जिक खोकला आणि काही दुसऱ्या कारणांचा खोकला हा आपण कसा डिफरन्शिएट करायचा. ॲलर्जिक खोकला हा मेनली कोरडा, रात्री वाढणारा, रात्री खोकता खोकता दम देणारा आणि त्याचबरोबर छातीतनं शिटीचा आवाजसारखा येणारा हा टिपिकली दिसून येतो. त्याचबरोबर या सीझनमध्ये जास्त कॉमन असणारा व्हायरल इन्फेक्शनमुळे खोकला हा दिवसभरात पसरलेला, अधूनमधून येणारा, सर्दी देणारा आणि त्याचबरोबर ताप देखील देणारा हा दिसून येऊ शकतो. कृपया करून पालकांनी प्रत्येक खोकल्याचं कारण शोधून नंतर त्याला उचित उपचार करणं हे बरोबर समजा आणि फोनवर फक्त औषधं घेऊन चालू करू नका. मी आहे डॉक्टर कौस्तुभ मोहिते, आपला पिडियाट्रिक पल्मनॉलॉजिस्ट आणि हा आहे एपिसोड नंबर 18 डेली डॉक्टर डोस मराठीमध्ये. धन्यवाद.